नमो स्वामी राजा, नमो भक्त राजा, पंढरीचा राजा विठुराय। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पुण्यावरून पंढरपूरच्या दिशेने निघालाय। आज पालखीला अवघड असा दिवेघाट पार करायचा आहे। दिवेघाटाचा चढ हा वारकऱ्यांची नेहमीच परीक्षा घेणारा असतो। सोबतच हा घाट संत ज्ञानेश्वर महाराजांचा रथ ओढणाऱ्या बैल जोड्यांचीही परीक्षा घेणारा असतो। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाच्या घोषात वारकऱ्यांनी वारीचा हा प्रवास सुरू केला। तर दिवे घाटातून या सगळ्याचा आढावा घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर दिवे घाटाचा अवघड असा हा घाट असतो आणि त्या ठिकाणी आज भक्तिमय असं वातावरण पाहायला मिळते। तुम्ही स्वतः दिवे घाटात आहात, कशा पद्धतीचं वातावरण आहे, कसा अनुभव घेताय? कल्याणी खरं तर पंढरीची वाट धरलेली ही वारकरी आता दिवेघाट सर करत आहे। खरं तर वारीतील सगळ्यात अवघड टप्पा जो असतो तो दिवेघाट असतो आणि माऊलींच्या पालखीमध्ये जर बघितलं तर देहू आळंदीतून निघाल्यानंतर जो पहिला खडतर पाऊस असतो तो म्हणजे दिवेघाट। आणि मी आता दिवेघाटामध्ये आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय असंख्य लाखो वारकरी जे आहेत ते माऊलींच्या पालखीच्या पुढे आता त्यांनी घाट जो आहे तो चढायला सुरुवात केलेली आहे। खरं तर या वारी सोहळ्यामध्ये महत्त्वाचं स्थान असतं जो आज सासवडमध्ये मुक्काम असतो। माऊलींचा पालखी जी मुक्कामी असते त्याला महत्त्वाचं स्थान वारकरी संप्रदायामध्ये दिलेलं असतं, कारण माऊलींचे थोरले बंधू जे सोपन काका यांची ही संजीवनी समाधी ही सासवडमध्ये असते आणि एक बंधू दुसऱ्या बंधूला भेटण्यासाठी आज या ठिकाणी दाखल होत असतो। मात्र याच वेळी ज्यावेळेस माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल होती त्याच वेळी सोपन काकांची जी पालखी आहे ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असते। म्हणून या सोहळ्यामध्ये सासवडला एक अनन्य असा एक मान या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि माऊलींच्या पालखीच्या पुढच्या ज्या दिंड्या असतात, जवळपास 150 दिंड्या आहेत, त्या आता दिवेघाट चढायला त्यांनी सुरुवात केलेला आहे। खरं तर दिवेघाट हा चढण एवढं मोठं असतं की या ठिकाणी जे वारकरी आहेत खरं तर या ठिकाणी ते दमतात आणि या ठिकाणी थोडासा विसावा सुद्धा घेतात। मात्र आज जर आपण बघितलं तर सकाळपासूनच माऊलींच्या पालखी असेल किंवा तुकारामांची पालखी असेल ते आता मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि या ठिकाणी अनेक महिला ज्या आहेत, ज्या वयोवृद्ध आहेत, त्या ठिकाणी आलेल्या आहेत। मावशी कुठून आलाय? नगर। सकाळी किती वाजता चालायला सुरुवात केली? रामकृष्ण हरी, आम्ही सोहळा बघायला चालू। आता एवढा घाट चढून आला, पाय बी दुखले का? नाही, त्याची ताकद नाही ना माऊलीची तेवढी। पाय दुखत? आनंद वाटतो, आनंद वाटतो। पाय दुखत? आम्ही संभाजीनगर मधली आळंदीवरून आले। पण आता हा अख्खा घाट तुम्ही चालत आला, मग पाय दुखले नाहीत का? नाही दुखले, पांडुरंगावर श्रद्धा पाहिजे तितकी। मावशी काय दुखतंय? माझे गुडघे पहिले दुखत होते, मी आजवरती पडले होते दिंडीमध्ये, पण आता माऊलीच्या कृपेने माझा गुडघा सुद्धा दुखला नाही। माऊलीची एवढी कृपा आहे, माऊली ऊर्जा घालते। पांडुरंगा सोबत आहे त्यामुळे काय होत नाही, माऊली सोबत आहे, पांडुरंग सोबत आहे। त्याच्यामुळे जगाची माऊली आहे ना, ती विश्वाची माऊली आहे, त्याच्यामुळे तिला सांभाळून घ्यावाच लागतो। जर वडिला बरोबर गेलं तर वडिला बरोबर, जर माहेरी गेलं सासूरवाडीला तर कपडे कोणी घेत नाही, माऊली बरोबर गेलं तर ती अंगारखा घेते। मायेची पाहिलं वारकऱ्यांचा उत्साह आहे आणि अशा असंख्य जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा तरुण पिढी आहेत ते आता या वारीमध्ये सहभागी झालेले आहे। मात्र या वारीचा सगळ्यात खडतर जो पहिला टप्पा असतो तो म्हणजे दिवेघाट आणि तो या ठिकाणी आपण पाहतोय। आज सकाळपासून वरुण राजांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला विश्रांती घेतलेली पाहायला मिळते, त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळतोय की आज पाऊस नाहीये, त्यामुळे आज वारकरी काही प्रमाणामध्ये आपल्याला खुश झालेले पाहायला मिळतात। नक्कीच निलेश, खरं तर दिवेघाट हा अवघड असा घाट असतो, मात्र तो पार करण्याची शक्ती सुद्धा विठू माऊलीच देत असतो। धन्यवाद दिवेघाटातला हा सगळा सुंदर नजारा दाखवल्याबद्दल।